वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बाबत रोज नवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत। विजय कुंभार जे RTI कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून रोज नवीन ट्विट करत या संदर्भातला जो काही कारनामा आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही आज पुन्हा एक ट्विट केलेला आहे आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सुद्धा अशाच पद्धतीने भारत सरकारचा बोर्ड लावून एक खासगी गाडीवरती असा बोर्ड लावला होता। काय नेमकं तो माहिती? हे म्हणजे मी नवीन खुलासे करतो ते नवीन खुलासे आता लोक पुढे यायला लागलेत। म्हणजे मी काही त्यांच्या लोकांना आता आणि आणखी पुढच्या आठवड्यात आणखी मोठे मोठे खुलासे होतील, कारण लोक अजूनही थोडे भीतीच्या छायेत आलेत। तर यांनी ही जी गाडी वापरली ही गाडी आहे एका खाजगी कंपनीची थर्मो वेरिटा कंपनीची गाडी आहे। खरं तर कुणालाही खाजगी गाडीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं लावता येत नाही। जरी ते सरकारी सेवेत असले तर ते महाराष्ट्राच्या सरकारी सेवेत होते, त्यावेळेला होते की नाही मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीने खाजगी गाडीवर सरकारी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिणं हा क्राईम आहे। यंत्रणा त्याची दखल घेतीलच, परंतु हे वर्षानुवर्षे चाललेलं आहे आणि अशासाठी केले जाते लोकांना एक तर रुबाब दाखवायला आणि आपण कोणतरी मोठे आहोत असं दाखवून त्यांच्यावर दबाव आणायला। ज्या पद्धतीने त्यांच्या जमिनींचे वगैरे गोष्टी पुढे येत आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या आईने रिव्हॉल्वर दाखवलं, त्याचा अर्थ अशा गोष्टी असे बोर्ड लावणं हे केवळ दबाव लावण्याकरता केलं जातं। याच्यावर राज्य आणि केंद्र शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे। पण जसं पूजा खेडकर IAS अधिकारी आहेत, त्यांचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा सनदी अधिकारी होते, मग त्यांना हे माहिती नसावं का? अशा पद्धतीने खाजगी गाडीवरती बोर्ड लावणं किंवा अशा पद्धतीचं माहिती आहे, परंतु आपला दबावच एवढा आहे की त्या दबावाखाली आपलं सगळं काही झाकून जातं। ह्या उद्देशानेच त्यांनी आतापर्यंत हे केलेलं आहे। आपलं सुरुवातीचं जे हे होतं ते मर्यादित पूजा खेडकरांच्या कास्ट सर्टिफिकेटबद्दलचं होतं, दिव्यांग सर्टिफिकेटबद्दलचं होतं, पण जसं ते पुढं आलं तसं बाकीच्या गोष्टी पुढे यायला लागल्या। म्हणजे आत्तापर्यंत हे झाकलं जात होतं। आता घरासमोरचं फुटपाथच्या समोरचं बांधकाम ह्याला काय आपलं देणं घेणं काहीच नाही त्याच्याशी, पण ते होतं। आता ह्या गोष्टी एक एक पुढे येतील आणि आणखी काही गोष्टी पुढे येत आहेत। लोक अजूनही थोडेसे दबावाखाली बोलायला घाबरत आहेत, परंतु याच्यातून बराच मोठा खुलासा होणार आहे एवढं मात्र नक्की। पण या सगळ्या प्रकरणाची तुम्ही चौकशीची मागणी करताय? चौकशीची मागणी करतोय, ऑफिशियली पत्र लिहितोय, सगळं करतो। ह्याची चौकशी झालीच पाहिजे। हे प्रकरण पुढे पुढे इतकं मोठं होणार आहे ना की म्हणजे हे फक्त हातात काही नाही तो पण बोलण्याचा अर्थ नाही, परंतु प्रचंड मोठं प्रकरण आहे। धन्यवाद सर। तर या सगळ्या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे असं विजय कुंभार यांचं म्हणणं आहे आणि लोक दबावाखाली आहेत, भीतीच्या सावटाखाली आहेत, लोक बोलत नाही आहेत। मात्र येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातले अजून काही खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।